दरम्यान सामन्याला इथं सुरुवात केली जाते. एका बाजूला आपण पाहतो लक्ष्मी केशव फणसोप संघ, तर दुसऱ्या बाजूला यंग बॉयज राजीवडा. स्ट्राईक एंडवरती बॅटर तयार असेल, हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न, रनिंग बिटवीनचा ताळमेळ तिथे पाहायला गावतंय आणि धावा पूर्ण केले जातील. अर्थात काय 2 धावा संघाचं श्री गणेशा होताना पाहायला गावलं. या 2 धाव्याने स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय राज तोडणकर असेल एक बाहुबली फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडवरती विराज. ओहो हो, याही वेळेला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडूवरती पंचांकडून इशारा येईल नक्कीच. एक धाव इथे जोडली जाईल. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धावा इथे स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पाहायला गावेल. पुढचा चेंडू फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह तिथे पाहायला गावतोय. यावेळेला राजच्या बॅट मधून धमाका पाहायला गावेल. लाजवाब स्ट्रोक पाठवून दिले सरळ आरपार सीमा पार, कणकणीत चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा लगावलाय. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः पॉवर दाखवतोय. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. अर्थात काय लाजवाब स्ट्रोक राज तोडणकरच्या बॅट मधून. बॅक टू बॅक सेकंड. जबरदस्त फलंदाजी करतोय तो अर्थात राज तोडणकर. पुन्हा एकदा हवाई हल्ला. वा भाई वा, ज्याच्याच नावाचा ट्रेंड आलाय, ज्याने अख्खा रत्नागिरी गाजवलाय, तोच राज तोडणकर इनफॉर्म बल्लेबाजी करतोय. कमॉन डीजे लावा ताकद. थँक्यू डीजे. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 15 आकड्यावरती जाऊन पोहोचली. अंतिम चेंडू, अंतिम चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला गावेल का राज तोडणकरच्या बॅट मधून. वा भाई वा, लाजवाब. पुन्हा एकदा हवाई हल्ला पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. रोखला जाईल. 2 धावा तर पूर्ण केले गेले. तिसऱ्या धाव्याचा कॉल दिला जाईल का, नकारलाय. आणि 2 धाव्यावरती इथे समाधानी व्हावं लागेल. षटक क्रमांक पहिले ते इथं समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या 17 वरती लक्ष्मी केशव फणसोप. गोलंदाजी मार्कवणं पण पाहतोय सोएब आलाय. वैतिकोटला पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक. स्ट्राईक एंडवरती विराज खेळण्यासाठी तयार.
सोएब पहिला चेंडू, वेगवान गतीचा चेंडू हलक्या रीतीने ठेवलाय. स्ट्रेट डिलिव्हरी केलेला हा फटका रोखला जातोय. तद्वर 2 धावा इथे पूर्ण केले जातील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन दोन्ही फलंदाज करताना पाहायला गावतील. पुन्हा एकदा हलक्या रीतीने ठेवलाय. मिड विकेटच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा दुसऱ्या धावाचा कॉलिंग कॉर्डिनेशन तिथे बहारदार पाहायला गावलंय. हे 2-2 धाव्यांनी इथे मात्र धावसंख्येमध्ये भर पडताना पाहायला गावतोय. राज तोडणकर अफलातून माइंडसेट घेऊन खेळताना पाहायला गावतोय. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 21 रन्स, 21 धावा. पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न, रोखलाय चेंडू. एवढेला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. मिड विकेटच्या दरम्यान खेळायचा विचार होता, परंतु चेंडू ट्रॅव्हल नाही झाले आणि तिथेच रोखला जाईल. तद्वर एकच धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 22 22 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेड आणि स्ट्राईक एंड वरती येतोय राज तोडणकर. पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने खेळायचा फटका. यावेळेला फसला जातोय फटका, अर्थात काही रोखलाय आणि त्यानंतर थ्रो तिथे पाहायला गावतोय. तद्वर पुन्हा एकदा 2 धावा. हे 2-2 धावा सुद्धा महत्त्वरीत्या इथे पार पडले जातील, कारण तेंबे तेंबे तळ साचे आणि तळ साचायला सुरुवात झाली आहे या 1-1 2-2 धावांनी. पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवला, अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. पुन्हा एकदा 2 धावा. मोठे प्रहार करावे लागतील. मोठी धावसंख्या उभारायचा प्रयत्न. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू. सोएब गोलंदाजी मार्कून आपण पाहतोय, परंतु यावेळेला पंचांकडून नक्कीच अतिरिक्त धावा, अर्थात काय व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. व्हाईट +1 एकूण 2 धावा इथे जोडले जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेला हलक्या रीतीने ठेवलाय. स्ट्रेट डिलिव्हरी केले गेलेला फटका, अर्थात काय रोखलाय. सातत्याने शांत गतीने चाललेला हा सामना आपण पाहतोय. धावसंख्या षटक क्रमांक 2 चा खेळ इथेच समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय दानियाल वैदिगोड्यातला पहिल्या संघाच्या वतीनं. तिसरे षटक घेऊन पहिला चेंडू. इथे मात्र थोडस इंजर्ड पाहायला गावतोय गोलंदाज.
यावेळेला विराजला बॅक टू द पवेलियन व्हावं लागेल. गोलंदाजी मार्कून आपण पाहत होतो. गोलंदाज दानियालच्या माध्यमातून मोठी सफलता. झेल पकडला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय तो फटका आणि त्यानंतर कॅच. धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 31 रन्स आपण पाहतोय. लक्ष्मी केशव फनसोप संघ राज तोडणकर स्ट्रायकिंग वरती सज्ज आहे. गोलंदाजी मार्कून दानियाल हलका रीतीने टटवलाय. किती धावांसाठी ते चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावाचा कॉल. 2 धावा पूर्ण केली जातील. नक्कीच अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामधला 2 चेंडूंवरती किती धावा इथे वसूल केली जातील पाहूया. याही वेळेला पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडतोय. धावसंख्या थोडेसे महाडी ठरू शकतात. अतिरिक्त धावा फेकून चालणार नाही. डॉट बॉल फेकावे लागतील. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. मिड विकेटच्या दरम्यान खेळला गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 2 धावा इथे रोखले गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाईल 36 या आकड्यावरती. 32 रन्स 36 रन्स. पुढचा चेंडू याही वेळेला हलक्या रीतीने टटवलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू वर 2 धावा इथेच मुकंमल केली जातील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 38 रन्स आपण पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट 1 बाद 38. हॅलो, आमचे मित्र संदीप बिर्जे यांचं देखील मंचावरती सहर्ष स्वागत असेल. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब या माध्यमातून जे क्रिकेट खेळत असतात सातत्याने ते आमचे मित्र संदीप बिर्जे यांचं देखील जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत असेल. गोलंदाजी मार्कून आपण पाहतोय. अकीब स्ट्राइक वरती सज्ज होता. प्रतीक हल्ला केलाय परंतु फटका फसलाय. इथे झेल टिपला जाईल. अर्थात काय फुस 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 नाग्या नाग्या फुस आणि जागा मिळेल तिथे घुस. घुसला की जाबरा. जबरदस्त कॅच. कमॉन डीजे. ओयुटी आउट. विनोद सुर्वे यांना विनंती करतो या ठिकाणी आपण संदीप बिर्जे यांचं आपण स्वागत करावं. जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी संदीपजी बिर्जे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. मी विनोद सुर्वे यांना विनंती करतो या ठिकाणी आपण संदीप बिर्जे यांचं आपण स्वागत करावं. अकीब पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. स्ट्राइक वरती आपण पाहतोय नवीन बॅटर आकाश. स्ट्राइक रोटेट झाली आहे स्ट्राइक वरती. आता मात्र राज तोडणकर आहे. एक बाहुबली फलंदाज आपण ओळखला जातो. अर्थात काय ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याने अख्खा रत्नागिरी गाजवलाय तोच राज तोडणकर स्ट्राइक वरती सज्ज आहे.
परंतु पंचांकडून दंडित केलं जाईल. नियम क्रमांक 22चा वापर अर्थात काय व्हाईट बॉलचा इशारा इथे अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये दिला जातोय. धावसंख्या 40 आकड्यावरती जाऊन पोहोचते. त्यानंतर पुन्हा एकदा पंचांकडून दंडित केलं जाणार का? जी हा, दंडित केलं जातंय. वाईट +1 एकूण 2 धावा. इंग्लिशमध्ये त्याला WIDE वाईड असं बोललं जातं आणि मालवणी भाषेमध्ये त्याला बोललं जातं बघता भजी मागता वडे समुद्रात मासानी तडीक माल दिस इज व्हाईट बॉल. जी हा, व्हाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 रन्स 42 या धावसंख्येवरती. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार फटका खेळलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेकडे परंतु रोखला जातोय. तदवर धाव मुकंमल केले गेले. 2 धावा. धावसंख्या 44 आकड्यावरती जाऊन पोहोचली. आखिबला आपण पाहतोय अजून षटकामधले तब्बल 3 चेंडूचा खेळ शेष बाकी. या 3 चेंडूंवरती राज तोडणकरच्या माध्यमातून हल्ला बॉल केला जाणार का? यावेळेला गॅप शोधली आहे. गॅप मध्ये खेळलाय फटका अर्थात काय चेंडूला पाठवून दिलाय आर पार सीमा पार. खणखणी दणदणीत चौकार येतोय. स्वागत केलंय राज तोडणकर याने. गोलंदाज आकिब याचं या चौकाराने धमाका. धावसंख्या 48 आकड्यावरती वरचा चेंडू वेगवान गतीच्या चेंडू विरुद्ध पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये इथे स्कोर कार्ड मध्ये भर पडले. धावसंख्या 49 आकड्यावरती जाऊन पोहोचते. राज तोडणकर कशा प्रकारे मारा करतोय. ओ हो हो, याही वेळेला लाजवाब खूप लांब खेचलेला हा फटका अर्थात काय लांबलचक शॉट अर्थात 6 धावांसाठी. कमाल डीजे, जबरदस्त स्ट्रोक राजच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 55. पुन्हा एकदा वा भाई वा, लाजवाब उथुंग उंच उचललाय. नाश्त्याला खाल्लं नव्हतं राजने चाय आणि खारी तेव्हा शॉट मारलाय. लई 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 भारी. वा वा वा, जबरदस्त कडक तडका फडका उडवलाय नक्कीच छक्का. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. जाऊन पोहोचेल तब्बल 61 या आकड्यावरती. 61 रन्स आणि जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष इथे ठेवलं जाईल. तर पुढील सामना असेल दुर्गादेवी पाथर्डे कोदवली राजापूर विरुद्ध ब्रदर्स मुरुगवाडा. तर चला दोन्ही संघांचे संघाने आपण टॉससाठी मुख्य मंचाजवळ यायचं आहे. दुर्गादेवी पाथर्डे कोदवली राजापूर, त्यानंतर ब्रदर्स मुरुगवाडा. राज अफलातून पारी पाहायला लागली. मी म्हटलंच होतं ज्याच्याच नावाचा ट्रेंड आलाय, ज्याने अक्का रत्नागिरी गाजवलाय, नाम तो सुना होगा, ये नाम नाही एक ब्रँड आहे. राज तोडणकर इनफॉर्म बल्लेबाज यावेळेला पाहायला लागलाय. वैयक्तिक 16 बॉलवरती 47 धावांची मोठी पारी राज तोडणकरच्या माध्यमातून पाहायला लागली आहे. जबरदस्त 4 चौकारांचा लाजवाब तडका आणि त्यावरती 6-2चा फडका. जबरदस्त.
दरम्यान सलामीवीर मैदानावरती स्थिर, एका बाजूला तमीन, दुसऱ्या बाजूला फैजान. गोलंदाजी मार करून राज तोडणकर. पहिला चेंडू आहे, वेगवान गतीचा चेंडू आहे पंचांकडून. इथे नक्कीच डॉट बॉलचा इशारा दिला जाईल. सुरुवात चांगली पाहायला लागली राज तोडणकरच्या माध्यमातून. पहिला डॉट बॉल, वेगवान गतीचा चेंडू आहे, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. अफलातून डिलिव्हरी, डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धावा इथे जोडले जातील. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागते. धावसंख्येमध्ये भर एका धाव्याने होताना पाहायला गावेल. संघाचं श्री गणेशा या एका धाव्याने होताना पाहायला गावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 1 वरती. यंग बॉयज राजीवडा. राज तोडणकर काय वेगाने गोलंदाजी करतोय. राज या मॅच वरती राज करताना पाहायला गावलाय. डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक दाखवताना थोडासा राज इथे पाहायला गावतोय. परंतु कमबॅक करावं लागेल ते बॅटर तमीन आणि त्याचसोबत फैजान याला. फैजान आणि तमीन मध्ये खासियत आहे मोठी प्रहार करण्याची, आणि तीच खासियत या मॅच मध्ये पाहायला गावेल का या येणार काळामध्ये पाहायला गावणार आहे. दरम्यान यावेळेला उथुंग फटकाय, लाजवाब शॉट सिलेक्शन तिथे जबरदस्त आणि पाठवून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राजापूर विरुद्ध ब्रदर्स मुरुगवाडा संघाचे संघनायक आपण त्वरित मंचाजवळ यायचंय. राजीवडा विभागातील सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र झकी खान साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याची नाणेफेक केली जाते. त्यानंतर हालखरेदीने झटवायचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. रोखला जातोय. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 7 आकड्यावरती पोहोचली आहे. पुन्हा एकदा यावेळेला नक्कीच पंचांकडून किती धावा ते वसूल केले जातील पाहूया. चुकीच्या जागेवरती चुकीचा थ्रो. पुन्हा एकदा धावा जोडले जात आहेत. वाईट +2 एकूण 3 धावा. नक्कीच काय 3 धावा या वेळेला जोडले गेले आहेत. ते 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 10 आकड्यावरती. कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. अरबाज होडेकर. अजून या षटकामधले 2 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. 2 चेंडूंवरती किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न करतो. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचांनी गोलंदाज राज तोडणकर याला दंडित केलं. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पाहायला गावते. धावसंख्या 11 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. त्यानंतर लगावलेला हा फटका अगदीच काय मिड विकेटच्या दरम्यान खेळाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. रोखला जातोय. अर्थात एकच धाव इथे जोडली जाईल. धावसंख्या 12 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 12 रन्स, 12 धावा. पुन्हा एकदा खूपच एसटीच्या बाहेर आहे हा चेंडू. पंचांनी वाईट घोषित केलाय. चुका करून चालणार नाही. प्रयत्न करावे लागतील. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला मिड विकेटच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. कव्हर केला जाईल आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय. षटक क्रमांक पहिल्या इथे समाप्त होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 15 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. यानंतरचा होणारा सामना दुर्गादेवी पाथर्डे राजापूर बनाम ब्रदर्स मुरुगवाडा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, चला या कॉम्बॉक्स मध्ये आपला नाणेफेकीचा खवले तेवढवला जाईल. मी विनंती करतो झकीर भाई यांना की आपल्या हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा खवले तेवढवला जाईल. आणि लगेचच यानंतर मॅच नंतर आपल्याला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्कडे पाहतोय. फरहान तैनात झालाय. पहिला चेंडू किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. 2 धावा तर पूर्ण केले गेलेत. फरहान नो बॉलचा इशारा दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. नो +2 एकूण 3 धावा. धावसंख्या 17 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे.
अजून धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 18 रन्स वरती जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 20 धावा आपण पाहतोय. 20 रन्स पहिल्या षटकाच्या अखेरीस गोलंदाजी मार करून आपण पाहत होतो फरहान, परंतु फरहान थोडासा निराश पाहायला गावतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जात नाहीये. जिथे डॉट बॉल फेकायचे तिथे व्हाईट बॉल फेकले जात आहेत आणि हे थोडेसे महागडे ठरू शकतात. ते गोलंदाज फरहान याला कमबॅक करावं लागेल. यावेळेला उथुंग फटका आहे, परंतु चेंडू खाली झेल टिपला जाईल. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक, करत नसेल चूक, पकडतोय झेल आणि इथे संपतोय तो मात्र फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन आपण पाहतोय. डगआउट मध्ये परतावं लागेल. बॅटर याला जबरदस्त खेळी करत होता फलंदाज, परंतु हॅलो. तर पुढील सामना असेल दुर्गादेवी पाथर्डे कोदवली विरुद्ध राजापूर, माफ करा, ब्रदर्स मुरुगवाडा. या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला आहे ब्रदर्स मुरुगवाडा संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीचा मंत्र असेल ते कोदवली राजापूर संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. साहिल आलाय. साहिलच्या माध्यमातून धमाकेदार फलंदाजी केली जाईल का? धावसंख्या 20 वरती स्टेबल. लॉस ऑफ 1 विकेट. यंग बॉयज राजीवडा गोलंदाजी मार्कून आपण पाहतोय. फरहान अजून या षटकामधले तब्बल 5 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. यावेळेला सुरेख एफर्ट्स तिथे पाहायला गावतात. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून सुरेख कॅच. यावेळेला हलक्या रीतीने टटवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 21 रन्स आपण पाहतोय. लॉस ऑफ 2 विकेट. अजून या षटकामधले तब्बल 3 चेंडूंचा खेळ शेष बाकी. या 3 चेंडूंवरती किती धावा इथे वसूल केले जातात पाहूया. यावेळेला जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. किती धावा इथे वसूल केले जातील पंचांकडून नो बॉलचा इशारा दिला जाईल. नियम क्रमांक 21 चा वापर इथे केला जातोय. या अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 24 रन्स आपण पाहतोय. जबरदस्त खेळीचं प्रदर्शन यावेळेला करताना पाहायला गावतोय तो बॅटर तमीन. यावेळेला पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर स्टेट डिलिव्हरी केलेला फटका. चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक करत नसेल चूक, पकडतोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. ओयुटी आउट. डगआउट मध्ये परतेल बॅटर
24 आकड्यावरती जाऊन पोहोचले 24 रन्स. 24 धावा आपण पाहतोय. यावेळेला हलक्या रीतीने ठेवलाय. स्ट्रेट डिलिव्हरी तिथे पाहायला गावते. 2 धावा इथे जोडली जातील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वर धावसंख्या 26 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अल्झिन. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. मिड ऑनच्या दिशेने खेळायचा विचार, परंतु विचार फसतो. एकच धाव इथे जोडली जाईल. हे एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या अखेरीस तब्बल 27 धावा. समीकरण उरलंय 12 चेंडूवरती 35 धाव्यांची गरज आहे. 12 वरती 35. कशा प्रकारे ते मारा केले जातील पाहूया. समीकरण उरलंय 12 चेंडूंवरती 35 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडवरती अल्झिन तैनात. अल्झिनच्या माध्यमातून मोठे प्रहार इथे केले जाणार का पाहूया. इथे कष्ट करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, मोठे प्रहार करावे लागतील. 12 वरती 35 धाव्यांची गरज. यावेळेला पहिला चेंडू स्वैर मारा केला जातोय. गोलंदाजी मार्कून आपण पाहतोय भाऊ तोडणकर सज्ज झालाय आणि त्याच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाते. यावेळेला उथुंग फटकाय, परंतु चेंडू खाली येईल का क्षेत्ररक्षक. जी हा पकडला जातोय झेल आणि संपतोय. बॅटर अल्झिनचा खेळ डकआउट मध्ये परतावा लागेल. माघारी परततोय अल्झिन. स्ट्राईक एंडवरती नवीन बॅटर आदिब हलक्या रीतीने टटवलाय. स्ट्रेट डिलिव्हरी केलेला फटका क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा पूर्ण केली जातील. नक्की 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. नवीन बॅटर आहे, उच्चकत का खेळाडू क्षमता आहे याच्यामध्ये मोठे प्रहार करण्याची. तोच बॅटर आलाय आणि त्याच्या माध्यमातून मोठे प्रहार इथे केले जातील का पाहूया. यावेळेला पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये ते स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या 32 या आकड्यावरती. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 35 धावा जाऊन पोहोचलेत. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती अब्दुल. ओ हो यावेळेला जबरदस्त आहे, लाजवाब, परंतु झेल पकडला जाईल का.
नक्कीच काय OUT आउट. जबरदस्त एफर्ट्स तिथे पाहायला लागले. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सोहेब आहे पर्यंत पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर. धावसंख्या 36 सेकंदावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू आहे परंतु पंचांनी अजूनही डिसिजन पेंडिंग पाहायला लागतोय पंचांच्या माध्यमातून. नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा असेल. व्हाईट प्लस 2 एकूण 3 धावा इथे जोडले जाते. धावसंख्या 39 याकडे वरती 39 रन्स. अजून या षटकामधला एका चेंडूचा खेळशेष बाकी आहे. यावेळेला उथुंग फटका उचलायचा प्रयत्न परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल सुटतोय अर्थात काय पाहूया किती धावा इथे वसूल केले जातील. झेल सोडला जातोय यावेळेला. निराश पाहायला घ्यावेल अर्थात काय बैल गेला तो गेला आणि जाताना 9 हाताचा कासरा सुद्धा घेऊन गेलाय. झेल सुटला तो सुटला आणि तब्बल 3 धावा मला वाटतं या स्कोर कार्ड मध्ये भर पडल्यात. 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 42. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि तब्बल 20 धाव्यांची गरज आहे. 6 वरती 20 धावा. काय करणार माझ्या भावा. 6 बॉल and 20 रन्स टू विन. धावसंख्या स्कोर कार्ड वरती यंग बॉयज राजीवडा 42 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. सहा चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कून आकाश वैदिकुडीतलं पहिलं आणि संघाच्या वतीनं अंतिम षटक आहे. पहिला चेंडू वेगवान फटका आहे. उडवलाय फटक्यापर्यंत चेंडू. पाहूया किती धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. याला जेल पकडला जाईल का पाहूया. पंचांकडून डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पंच काय डिसिजन देतात. जी हा डिसिजन दिलं जात आहे अर्थात काय पंचांचे दोन्ही हात उंच. चेंडू आर पार सीमा पार. आकाशवरती
आकाशाला भेट घेणारा फटका दाखवलाय, अर्थात काय षटकार येतोय. कहाणीमध्ये ट्विस्ट तिथे पाहायला गावतोय, जबरदस्त तिथे स्ट्रोक पाहायला गेला. बॅटर शोएबच्या माध्यमातून लाजवाब खेळी. समीकरण बदललंय, समीकरण जाऊन पोहोचलंय. आता मात्र 5 चेंडू 14 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट खेळलाय फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय तैनात. मिड विकेटच्या दरम्यान खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू ट्रॅव्हल मिड विकेट वरून मिड ऑन वरती आणि रोखला जाईल. आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय. 2 धावा पूर्ण केली जातील. समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. धावसंख्या 50 याकडे वरती जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 50 रन्स आपण पाहतोय. लॉस ऑफ 5 विकेट. 4 चेंडूंवरती 12 धाव्यांची गरज आहे. 4 वरती 12 कशा प्रकारे ते मारले केले जातील पाहूया. कोणता मोठा प्रहार या वेळेला लगावला जाईल. आकाशवरती हल्ला बोल केला जाणार का? नाही. इथे मात्र शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने खेळलेला फटका, अर्थात काय 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धाव्याचा कॉल दिला जाईल का नाकारलाय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भाऊ तोडणकर तिथे तैनात होते आणि त्यांच्या माध्यमातून अफलातून यष्टीरक्षण 2 धावा तर रोखू नाही शकले. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 52 याकड्यावरती. 3 चेंडूंवरती आता मात्र 10 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा कशा प्रकारे ते मारले जातील पाहूया. कोणता मोठा प्रहार इथे केला जाईल. बॅटर तयार शोएब, गोलंदाजी मार्कून आकाश. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न, परंतु फटका फसतोय. एकच धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि इथे मात्र बाद होतोय बॅटर. तो मात्र शोएब. धक्का बसतोय, हक्का बक्का करणारा धक्का आहे. समीकरण उरलंय 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. 1 बॉल आणि 6 धावा. 1 बॉल अँड 6 रन्स टू विन फॉर यंग बॉयज राजीवडा. गोलंदाजी मार्क करून आपण पाहतोय आकाश. स्ट्राईक एंड वरती सज्ज होईल. दानियालच्या माध्यमातून प्रहार केला जाणार का? विनिंग शॉट येणार की हा सामना लक्ष्मी केशव फनसोब संघ विजय करणार? हे पाहणं रंजक असणार आहे. 1 बॉल आणि 6 धावा. मॅच पहा, धमाकेदार आहे. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. 1 बॉल 6 धावा. उडवायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पंचांनी नक्कीच इथे डॉट बॉल घोषित केलाय. विजेता संघ ठरतोय तो मात्र लक्ष्मी केशव फनसोब संघ. विजेत्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच